रामकृष्ण हरी. एका कस्टमरने माझ्याकडे ब्लाऊज शिवायला दिला होता. त्यांचा ब्लाऊज शिवून झाला आणि ते न्यायला आल्या. न्यायला आल्यानंतर त्यांनी ब्लाऊज हातात घेतला आणि मी शिलाई सांगितलं, शिलाई झाली 350 रुपये. तर त्या बोलल्या की मी घरी जाते, ब्लाऊज चेक करते आणि तुम्हाला सांगते आणि शिलाई देते. तर माझं म्हणणं एवढंच आहे की तर तुमचा जर टेलरवर विश्वास नसेल तर तुम्ही टेलरकडे ब्लाऊज शिवायला जाऊ नका. ब्लाऊज चेक करेन आणि नंतर पैसे देईल, ही कुठली पद्धत आहे सांगा? अनुभव कधीच मलाच नसेल, बऱ्याचशा टेलरने असेल, येतो की नाही नक्की सांगा. म्हणजे तुम्ही घरी जाल, चेक कराल की त्याच्यात पुन्हा एवढ्या खोडी कराल आणि जेव्हा पुन्हा 10 दिवसात आम्ही शिलाई तेव्हा तुम्ही नक्कीच सांगाल ब्लाऊज बरोबर झालाच नाही. म्हणजे तुम्ही खोड करायला मोकल्याच. मग तुमचा जर टेलरवर विश्वास नसेल तर त्या टेलरकडे तुम्ही ब्लाऊज शिवायला जाऊच नका. कारण तुम्ही जर जाताय, साडी घ्यायला तुमच्याकडे पैसे असतात, मग शिलाई द्यायला पैसे का नसतात? काही पण कारण काढतात आणि उधारी द्यायचे नवीन युक्ती शोधत असतात. असे ग्राहक आमच्या टेलरांच्या नशिबाला काय भेटतात कोणास ठाऊक.